मंडळी, काल ना मार्केटमधून मोठी मोठी कोळंबी घेऊन आले. ती व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून घेतली. तसा कोळंबी सोलायला जास्त वेळ लागत नाही, पण त्यातला जो धागा काढणं आहे ना ते थोडं किचकट काम आहे. पण जर तो धागा नाही काढला तर पोटाला बाधूही शकतो, म्हणून त्या बाबतीत तर मी कधीही कंटाळा करत नाही. आज वेदांग म्हणाला, आई नेहमी नेहमी तीच काय प्रॉन्स करी, प्रॉन्स मसाला खायचा, काहीतरी वेगळं बनव. म्हणून आज काहीतरी मी वेगळं ट्राय केलं आहे आणि जे केलं ते वेदांगला प्रचंड आवडले. तर चला तुम्हालाही करून दाखवते. एका भांड्यामध्ये कोळंबी घेतली, त्यामध्ये हळद पावडर, मालवणी मसाला, त्याचप्रमाणे एक लिंबू पिळून घेतलं. त्यानंतर आपण फिश फ्रायला वापरतो ना तसं तांदळाचं पीठ, रवा आणि लाल तिखट मिक्स करून ते त्यामध्ये ॲड केलं. त्यानंतर पुन्हा थोडंसं कॉर्नफ्लॉवरही घातलं. आता यामध्ये एक अंड घातलं आणि हे सगळे जिन्नस छान एकत्र करून घेतले. तवा तापला की त्यामध्ये तेल घाला किंवा बटर घाला, तुमच्या आवडीने काहीही घाला आणि हे मॅरिनेट केलेले प्रॉन्स यामध्ये छान फ्राय करून घ्या. यामध्ये वरतून 7-8 लसणाच्या पाकळ्याही घाला. आता गॅस थोडा मंद ठेवायचा आणि आपण फिश फ्राय करतो ना तसे हे प्रॉन्स छान फ्राय होऊन द्यायचे. एका बाजूला हे प्रॉन्स फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला कांदा कापून घेऊयात, लसूण सोलून घेऊयात, कोथिंबीर चिरून घेऊयात. कसं असतं ना, लहान मुलांनाच काय आपल्या मोठ्या माणसांनाही तेच पदार्थांचे तेच प्रकार खाऊन एक कंटाळा आलेला असतो, म्हणून काहीतरी वेगवेगळं ट्राय करायचं. मी इथे कांदा अगदी बारीक कापून घेतलेला आहे. प्रॉन्स पलटी करून घेणार आहे. एक बाजू झालेली आहे, छान क्रिस्पी झालेली आहे. आपण हे प्रॉन्स करताना यामध्ये लसूण आणि बटरचा जास्तीत जास्त वापर करणार आहोत. या लसणाच्या पाकळ्या मी खलबत्त्यामध्ये छान कुटून घेणार आहे. मी कधीही मार्केटमधली आलं लसणाची पेस्ट किंवा लसणाची पेस्ट अजिबात वापरत नाही. हे पहा, आपले हे प्रॉन्स छान रेडी झालेले आहेत. एकमेकांना चिटकलेले असतात, कलत्याच्या साहाय्याने सुटे करून घ्यायचे. तसं पाहायला गेले तर तुम्ही हे फक्त असेच ॲज अ स्टार्टर म्हणूनही खाऊ शकता. मुलांना तर प्रचंड आवडतील, पण तरीही एक वेगळा ट्विस्ट म्हणून मी त्यापुढेही काहीतरी करणार आहे. आता एक छोटंसं अमूल बटरचं सॅचेट मी घेतलेलं आहे. त्यातलं संपूर्ण बटर एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि मगाशी जे खलबत्त्यामध्ये लसूण टेचला होता तो लसूण यामध्ये आपण घालणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता हे सगळे पदार्थ छान मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला आता थोडाफार अंदाज आलाच असेल की मी काय करणार आहे ते. मी आता इथे ब्रेड घेतलेले आहेत. हे ब्रेड लाटण्याच्या साहाय्याने छान असे प्रेस करून घ्यायचे. या वाटीच्या साहाय्याने मी यांना आकार देत आहे. तसा आकार नाही दिला तरीही काहीही हरकत नाही. पदार्थ दिसण्यासाठी आकर्षक दिसावा म्हणून ही सगळी उठाठेव. आणि काय, तर चला ह्या गोल ब्रेडला आपण हे केलेलं मिश्रण छान लावून घेऊया. दोन्ही ब्रेडला लावायचं. आता यावर ठेवूया हे तळलेले फ्राय केलेले प्रॉन्स. तुम्हाला हवे असेल तर हे प्रॉन्स छोटे छोटे कट करूनही तुम्ही ठेवू शकता. यावर घालूया कापलेला कांदा आणि त्यानंतर छान चीज किसून घेऊया. तुम्हाला जर यामध्ये अजून व्हरायटी हवी असेल तर एका ब्रेडला या बटरच्या मिश्रणाऐवजी मेयोनीज, शेजवान चटणी आणि केचपचं मिश्रण लावू शकता. चला आता तव्यावर थोडंसं बटर घालायचं आणि हे आपण छान टोस्ट करून घेऊयात. आपण तव्यावर जसं सँडविच टोस्ट करतो तशाच पद्धतीने हेही टोस्ट करून घेणार आहोत. एक बाजू छान टोस्ट झाल्यानंतरच पलटी करा, म्हणजे एक क्रिस्पीनेस येतो.
दोन्ही बाजू छान खरपूस भाजून झाल्यानंतर त्यावर पुन्हा एकदा चीज किसून घ्या। तर मंडळी, अशा पद्धतीने आपले लसूणी बटर प्रॉन्स टोस्ट तयार आहे। हे नाव मी दिलेलं आहे। तुम्हाला काही वेगळं नाव ठेवायचं असेल या डिश तर तुम्ही हमखास ठेवू शकता। वेदांगने खाल्ले, त्याला तर प्रचंड आवडले। त्यानंतर मीही खाऊन पाहिले, मलाही खूप आवडले। जस्ट वाव। तर मंडळी, अशा पद्धतीने मी प्रॉन्सची वेगळी काहीतरी रेसिपी ट्राय केली आहे। मी सांगितल्याप्रमाणे तुम्हीही घरी नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे सांगा। आणि हो, जाता जाता आपला चॅनल माय लेक कटारा नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल। मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा। बाय बाय।